बरं का, ती व्यवस्था म्हणजे किती हे महान राष्ट्रभक्त आहेत. 8 वाजता क्रिकेट सामना अंधभक्तांना पाहता यावा, भाजपा समर्थकांना पाहता यावा, भारत पाक क्रिकेट सामना म्हणून काल प्रधानमंत्र्यांनी 5 वाजता GSTची घोषणा केली. काय घोषणा केली? काही त्यांनी सवलती दिल्या. त्याच्यामुळे जे सण आणि उत्सव आहेत त्याच्यामध्ये स्वस्ताई वगैरे येणार वगैरे, हा खोटारडेपणा आहे. साधारण 2 लाख कोटीची ही सवलत मोदींनी दिली आहे. साधारण 2 लाख. 140 भारतीय नागरिकांना त्याच्यामुळे वर्षाला 1213 रुपये ही स्वस्ताई होणार आहे. म्हणजे त्यांना फायदा होणार आहे. किती? आणि महिन्याला 110 ते 120 रुपये. महिन्याला फक्त 110 ते 120 रुपये इतकाच लाभ या क्षणी मिळतो. या सगळ्या व्यवहारात आम्ही बघितलं, आम्हाला अर्थशास्त्र कळतं. हे सगळं करण्यापेक्षा नरेंद्र मोदीने आमचे 15-15 लाख रुपये आम्हाला दिले असते तर ते अधिक सोयीचं ठरलं असतं. हे मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत. 5 वाजता GSTच्या सवलतीची घोषणा केली. 8 वाजता क्रिकेट मॅच त्यांना पाहायची होती सगळ्यांना, मोदींसह स्वतः. काल स्वतः जय शहा मुंबईत होते अशी माझी माहिती आहे. BCCIची निवडणूक होती, त्या संदर्भातल्या प्रक्रिया त्यांना मुंबईत येऊन पूर्ण करायच्या होत्या. असं मला त्यातलं काय फार इंटरेस्ट नाही. पण काल भारत पाक सामना जो खेळला गेला त्यातले एक चित्र जे प्रसिद्ध झालेलं आहे, शहजादा फरहान नावाचा कोणीतरी क्रिकेटपटू आहे. साहेबजादा म्हणजे आमचे साहेबजादे आणि अमित शहाचे शहजादे एकच आहेत ते. हा, तर या साहेबजादा ना काय, साहेबजादा फरहाननं त्याचं अर्धशतक झाल्यावर क्रिकेटच्या मैदानावर AK-47 हातामध्ये घेतल्यासारखी बॅट घेऊन धाड 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 गोळ्या मारतायत अशी जी ॲक्शन केली ती कोणासाठी, का? त्याने दाखवलं की अशाच प्रकारे AK-47चा वापर करून पाकिस्तानी अतिरेक्यांनी पेहलगावमध्ये तुमच्या 26 निरपराध लोकांना ठार केलं. हे त्याने प्रतिकात्मकरित्या दाखवलं आणि जय शहासह संपूर्ण भारतीय संघ ते थंडपणे पाहत होता. पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार, काय त्याचं नाव, सूर्यकुमार यादव, यानं म्हणे पाकिस्तानच्या क्रिकेटच्या कॅप्टनशी शेक हँड केलं नाही, त्याचं काय कौतुक मोठं. मग काल हे कृती केल्यावर सूर्यकुमार यादवनं तो जो कोणी साहबजादा फरहान आहे ना त्याच्या कंबरड्यात तिथेच लाथ घालायला पाहिजे. कळलं? हे सगळं या देशाला भोगावं लागतंय ते अमित शहा आणि जय शहा यांच्यामुळे. मी त्यात म्हटलं, इतकं महान राष्ट्रकार्य हे लोक करतायत. जय शहाला भारतरत्न दिला पाहिजे. इतकं महान राष्ट्रभक्तीचं कार्य करतात. जय शहाला सावरकरांना आपण नाही दिलं, पण आता जय शहाला तरी द्या. दे दो जय शाह को भारत रत्न, इतना बड़ा काम कर रहे हो. नाही, भारत पाकिस्तान सामन्याचाच जो उल्लेख होतोय, जी कृती साहेबजादा फरहानने केली तशीच एक शाब्दिक चकमकही भारतीय खेळाडू आणि पाकिस्तानी खेळाडूंमध्ये झाली. मग हे जे वातावरण आहे क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तान, पण खेळताय कशाला? तोच मुद्दा आहे. तुम्ही भारत आणि पाकिस्तान आमच्या भारतीय नागरिकांच्या रक्ताचे सळे पडतायत. 26 निरपराध लोकांची हत्या झाली. त्यांच्या पत्नीच्या कपाळावरचं सिंदूर पुसलं गेलं. तुम्ही ऑपरेशन सिंदूर केलं, बरोबर ना?
तुम्ही राष्ट्रभक्तीची मोठी मोठी भाषणं केलीत, मतं मागताय, मग पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्याचं प्रयोजन काय? कोणासाठी खेळताय? कोणाचं गॅम्बलिंग चाललंय? कोणाचा जुगार चाललाय? हे एकदा आम्हाला कळू द्या. काल क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तानी क्रिकेटपटूनं आम्हाला खिजवलं, आमच्या शहीदांचा अपमान केला, मृत नागरिकांचा अपमान केला AK-47ची कृती करून, आणि भारतीय क्रिकेट संघ शाब्दिक चकमकीत अडकून पडलेलं. शेक हँड केलं नाही, शेक हँड केलं नाही, हे अंधभक्तांच्या गोष्टी आम्ही ऐकतोय. शेक हँड केलं नाही, काय बाहेर पडायला पाहिजे होतं मैदानात. जय शहाना नैतिक अधिकार आहे का या देशाचा नागरिक म्हणून घेण्याचा? जय शहा या व्यक्तीला काय तुमच्या राष्ट्रभक्तीचा हा गुजरात पॅटर्न आहे? इतरांनी मरायचं आणि गुजरातवाल्यांनी पैसे कमवायचे, असा काय पॅटर्न आहे का? सांगा तुम्ही. हे जर इतर कोणाच्या राज्यात घडलं असतं तर भारतीय जनता पक्ष रस्त्यावर थैथाट करत बाहेर आला असता. आता का करत नाही? साधा निषेधाचा एक सूर तरी निघाला का त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टीचा? पाकिस्तानचा निषेध करायलाही भारतीय जनता पक्षाचे लोक घाबरत आहेत. आता आशिष शेलारने सांगावं, जय शहा महान आहे की किती अतिमहान आहे? सांगावं ना त्यांनी आता. नाही, पण राऊत साहेब, ICCचे प्रमुख जय शहा आहेत. पाकिस्तानी